नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बारच्या विरोधात सुरू करण्यात आलेली कारवाई आज देखील सुरू राहिली। आज मुंब्रा, शीळ, कल्याणफाटा परिसरातील अनेक अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले लॉज, त्याचप्रमाणे हॉटेल, धाबे आणि गाळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज नेस्तनाबूत करण्यात आले। आज सकाळपासूनच मुंब्रा, शीळ, कल्याणफाटा परिसरामध्ये या कारवाईला सुरुवात झाली। बघता बघता ठाणे महानगरपालिकेचा हातोडा या ठिकाणी पडला आणि अनेक धंद्यांचे अड्डे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी 30 तारखेपासून ही कारवाई सुरू केली आहे। या कारवाई अंतर्गत ठाणे शहरातील अनधिकृतरित्या सुरू असलेले बार, त्याचप्रमाणे गॅरेजेस आणि जुन्या सेकंड हँड मोटारी विकणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने अद्यापपर्यंत कारवाई केली आहे। दरम्यान सत्यम लॉजवर देखील ठाणे महानगरपालिकेने कारवाई केली होती। या कारवाईचा आता पुढचा टप्पा आला असून किशोर भाटिया, दिलीप भाटिया, मांजे गौडा आणि जनार्दन पुजारी या 4 जणांना अटक करण्यात आली आहे। 51वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। सन 2016-2017 हे मराठी विज्ञान परिषदेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 51व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे। 16 ते 19 डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे शहरामध्ये हे अधिवेशन भरणार आहे। या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन, विज्ञान दिंडी, अवकाश तंत्रज्ञान आणि इस्रो या विषयावरच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सादरीकरण दिनांक 17 आणि 18 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे। या निमित्ताने शहरामध्ये विविध चर्चासत्र आणि परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। विज्ञान अधिवेशनानिमित्त ठाणे शहरामध्ये शिवसमर्थ विद्यालयाच्या पटांगणामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनामध्ये इस्रो, JNPT, जैन इरिगेशन, ठाणे महानगरपालिका, अगस्त्य फाउंडेशन यासारख्या नामांकित संस्था सहभागी होतील अशी माहिती डॉक्टर भानुशाली यांनी दिली आहे। या निमित्ताने विज्ञान दिंडीचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। मोठ्या संख्येने ठाणेकरांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे। या निमित्ताने इस्रोचे चेअरमन श्री किरण कुमार हे भारतीय अवकाश तंत्रज्ञानाचा प्रवास या विषयावर प्रकाश टाकणार आहेत। त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली। धर्मवीर दिव्यांग सेना या संस्थेच्या वतीने 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त मतिमंद आणि दिव्यांग मुलांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळा क्रमांक 8 येथील जिव्हाळा या संस्थेच्या मतिमंद आणि दिव्यांग मुलांना या निमित्ताने खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्री पवन कदम, शाखाप्रमुख श्री वैभव ठाकूर, जिव्हाळा संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री रुके, श्री सुजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। या निमित्ताने या मुलांसोबत 2 घटका काढाव्यात, त्याचप्रमाणे या मुलांना आनंद मिळावा यासाठी त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं असं या निमित्ताने सांगण्यात आलं। आजचा कार्यक्रम आहे 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन। त्या निमित्ताने आज आम्ही छोटेखानी कार्यक्रम म्हणजे आमची जे दिव्यांग मुलं, जी लहान मुलं आहेत त्यांना त्यांचं एक छोटंसं खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेऊन आज आम्ही त्यांना तोंड गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे। आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 14 डिसेंबर रोजी महापालिकेच्या स्तरावरती जागतिक अपंग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे याची त्यांनी माहिती दिलेली आहे। लवकरच त्या माध्यमातूनही महापालिका एक कार्यक्रम 14 डिसेंबरला घेणार आहे। तरी त्या कार्यक्रमानिमित्ताने सर्व दिव्यांगी बांधवांनी उपस्थित राहावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। अनन्या कलेक्शन, सीझेड डायमंड ज्वेलरी, अँटिक अँड कुंदन ज्वेलरी, मायक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी,
traditional Maharashtrian micro gold plated jewelry, jewelry watches, 92.5 sterling silver jewelry, bridal sets, bridal jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 9821536895 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. ठाणे शहरातील लक्ष्मी चिराग नगरमध्ये 800हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार शिवसेनेचे उपशहर संघटक आणि कामगार नेते संजय कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आला. यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संजय कदम हे नेहमी ज्येष्ठांशी, कधी युवकांसाठी तर कधी महिलांसाठी SK स्पोर्ट्स क्लब आणि शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचं कौतुक केलं. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री विलास मोरे, खेडचे संपर्क प्रमुख राजू फाटक, शाखा अध्यक्ष प्रताप सुर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी आमचा सत्कार संजय कदम हे न चुकता करतात. तसंच आमच्यासाठी सहल, त्याचप्रमाणे इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना दुवा दिला. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार शिवसेनेच्या आणि SK स्पोर्ट्सच्या वतीनं प्रत्येक वर्षी केला जातो आणि जवळजवळ आत्ता आम्हाला ह्या ह्याच्यापर्यंत जवळजवळ 800 ते 850 लोकांचा इथं सत्कार आणि आम्ही त्यांना काही ते गिफ्ट देणार आहोत आणि वर्षानुवर्षे राहणार आणि पुढे पण भविष्यात हा सत्कार असाच मी वर्षानुवर्षे करत राहणार आहे आणि आम्हाला सर्व शिवसैनिक आमचे आणि शिवसेना शाखेचा संपूर्ण आम्ही एकत्र एक घर म्हणून आम्ही सगळं करतोय. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री प्रमोद पाटील यांचा 65वा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री प्रमोद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्याशी खास बातचीत केली. ठाणे महानगरपालिकेचा इतिहास ज्यांनी बघितला आहे, जगला आहे, ठाणे महानगरपालिकेचा हा संपूर्ण इतिहास ज्यांनी त्याचे साक्षीदार आहेत ते प्रमोद पाटील हे आज 75व्या वर्षात पदार्पण करत आहेत. दादा, सर्वप्रथम 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू आभारी आहे तुमचा. तुम्ही अजून 75 वर्षाचे वाटत नाही. आता कसं आधी किती वाढला पाहिजे, आता किती वाटायला पाहिजे म्हणजे केसांनी वगैरे वाटतं, परंतु तुमच्या एकंदरीत उत्साहावरून असं वाटत नाही. काय देवाची ही सगळी कृपा आहे देवाची आपल्यावरती, त्या महाराज लोकांची कृपा आहे आपल्यावरती. आपण कधी हे केलं पण त्यांच्या कृपेमुळे आपण 75 गाठवलं. एकंदरीतच मला सांगा की आज मागे वळून बघताना काय वाटतंय? मागे बघून असं मी तर सांगतो की देवाने मला खूप काय औषध दिले आणि सगळ्यांना द्यावं आणि सगळ्यांनी या जगाच्या आपल्या जे हिंदुस्थानमध्ये जे एवढे लोक राहतात त्या सगळ्यांनी सुखाने समाधानी राहावलं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. कोणाला कोण मतभेद सगळीकडे असतात, पण ते मतभेदापेक्षा आपण एकमेकाला, मी म्युन्सिपाल्टीमध्ये होतो, सर्व पक्षाचे लोक माझ्यावर काम करत होते, परंतु कधी बी असं नाही की हा शिवसेनेचा आहे तो BJPचा आहे असं कधी बी केलं नाही. म्हणून गेल्यावर माझ्या त्या रमाकांतनी लिहिलेलं आहे, कांतीबाईंनी लिहिलेलं आहे की मी कसा काय काही केलं आहे, काय असाही केलं आहे. कारण काय शेवटला जनतेची कामं व्हायला पाहिजे हे माझं प्रयत्नापासून मत आहे. जेव्हा रंगाचं आम्ही हे करायला गेलो, बराच विरोध झाला होता, पण विरोधाचा मी सतीश पवार तेव्हा नगराध्यक्ष होते, तर मी त्यांना सांगितलं हा विरोध येणार, परंतु तुम्ही काम करा, हे रंगाचं या गावामध्ये पाहिजे आहे आणि ते पाहिजे म्हणजे आपल्याला ही असं वाटते की बुबी आज त्याचं कल्ला इकडे डोंबोलीला लागलं, कुठे अनेक तिकडे राहिलं, चांगली वस्तू झाली, माझं सगळं पाहिजे होतं. आणि आम्ही सगळे एक दिलाने 74मध्ये आम्ही एक दिलाने काम करत होतो. कुठलंही काम असं नाही की
घारपुरे काय आणलं तर घारपुरे करता ते आपण वाईट बोलायचं की अमूक नाही, पण काम चांगलं असेल तर त्या कामाला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. एकंदरीतच आज तुम्ही हे ठाणे शहर विकसित होताना खूप बघितलेलं आहे. या ठाणे शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, काय सांगाल? ठाणे शहराचा इतिहास म्हणजे माझं जन्म ठाणे शहरामध्ये, इतिहास काय माझा जन्म ठाणे शहरामध्ये, इतिहास सांगणार मी काय तर माझा जन्म असल्यामध्ये इतिहास काय. या शहराचं राजकारण खूप बदललेलं आहे. शहराचं राजकारणामध्ये काय झालं त्यावेळेला आमच्या वेळेला नव्हतं, पण ह्यावेळेला आता या लोकांना आपल्या मी तर सांगतो सगळ्यांना मिळून काम करा. शहराचं राजकारण तर आता आमच्या वेळेस तसं नव्हतं. आम्हाला भाऊसाहेब वर्तकरांनी एकदा ऑर्डर दिली की आम्ही भाऊसाहेबांच्या ऑर्डर ऐकायचा. जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब वर्तक होते, जिल्ह्यामध्ये तसं होतं. मी भाऊसाहेबांना एकदा आदेश दिला, पण त्या आदेशाच्या पुढे आम्ही कधी जायचं काय. एकंदरीतच हे जे बदललेलं राजकारण याविषयी तुम्ही समाधानी आहात? नाही, समाधानी ही पोरं चांगले काम करतात, समाधानी राहायला पाहिजे. आम्ही तर आमचा पाठिंबा त्यांना राहिलंच पाहिजे. कोण काय असतील सिरियस तर त्याच्या पाठी उभे राहिलं पाहिजे. माझं चांगलं पाहिजे. मनोज शिंदे किंवा बाळगोविंद कृष्ण ही सगळी चांगली मंडळी काम करतात, सगळी मंडळी चांगली काम करतात. मग कशाला आपण त्याच्या पाठीमध्ये आपण कशाला त्याच्यामध्ये काढा आमच्या सिनियर लोकांना घालायला पाहिजे. मी त्या पद्धत आहे. एकंदरीत शहर ज्या पद्धतीने बदललेलं आहे, तुमच्या अपेक्षा काय शहराकडनं? ते शहर तर बदललं, शहर तर आम्ही पण बदलू शकलो होतो. हे काय जसवाल बदललं का चंद्रशेखर बदललं हे काय ना. उद्या मनोज शिंदेला की बाळकृष्ण पुणेकरला बी वरनं सपोर्ट आला तर शहर बदलू शकतो. हे काय मोठं नवल नाही शहर बदलायचं. सपोर्ट मला पण दिला, आमच्या अध्यक्षांना पण सपोर्ट दिला तर शहर बदलू शकते. शहर बदलायला का वेळ लागत नाही, परंतु सपोर्ट पाहिजे. सपोर्टचे शहर कुठल्याच शहरामध्ये आपण काही करू शकत नाही. तुमच्या अपेक्षा काय आता? माझ्या अपेक्षा ही पोरं करतात, चांगलं काम करतात, यांनी करावं. आणि पॉलिटिशियन ही बिलबार मागेच सांगितलं, आत्ताच सांगितलं की जेव्हा सतीश प्रसाद नगराध्यक्ष होते विरोध झाला, पण मी सांगितलं नाही आमचं स्टेडियम गावात व्हायला पाहिजे, आमचं हे गावात व्हायला पाहिजे, आमच्या गावामध्ये सगळं व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. आणि ती मंडळी ही करतात आहे. त्याच्यामध्ये मतभेद असला फक्त पक्षाला कसं काय करतं आपलं म्हणजे याच्यात काय मोठं नाही. आणि ही मंडळी चांगली काम करते, चांगलं बोला पाहिजे. आमचेच काही नेते असतील त्याला मी सांगतो काय करू, आता तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टी पाठिंबा द्यायला पाहिजे. आता मोरेचं चांगलं काम करायचं, हे सगळे शिवसेनेचे बी लोक चांगलं काम करायचं, काय बोलायला पाहिजे. चांगलं करतो चांगलं बोलतो, वाईट काय बोलतो बोलायला मला पाहिजे. बोला ओव्हरऑलच जाता जाता 75व्या वाढदिवसानिमित्त काय सांगाल? 75 वाढदिवस ही मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माझ्यावरती देवाची कृपा आहे. माझ्यावरती मी पहिला तुम्हाला सांगतो, मी कधी माझ्यावर जे उपकार झाले आहेत ते मी विसरलो नाही, म्हणून मी आजपर्यंत जगत आलो आहे. मला कोणी एक जराशी हात धरला असेल तरी मी कधी विसरलो. आणि उपकार जो विसरतो तो कधी त्या पुढे येऊ शकतो. उपकार कधी कोणाचे विसरू नये हा माझं प्राजन्मत आहे, आणि ते विसरलं म्हणून मी आजपर्यंत 75 गाठू शकलो. तर हे होते प्रमोद पाटील. ठाण्याचा विकास त्यांनी बघितलेला आहे, ठाणे शहराचा इतिहास त्यांनी बघितलेला आहे. आमच्याशी बोलत धन्यवाद. थँक्यू. श्री प्रमोद पाटील यांना वाढदिवसानिमित्त ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, माजी अध्यक्ष श्री बाळकृष्ण पुर्णेकर, परिवहन सदस्य श्री सचिन शिंदे, त्याचप्रमाणे श्री मनीष पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मी माझ्या परिवार, माझे मित्रमंडळी, माझे राजकारणी मित्र यांच्या सगळ्यांना मी दादांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. आज देखील वेळीच कान पकडणं, वेळीच आम्हाला सल्ला देणं, ह्या सर्व गोष्टी वडीलधाऱ्यांच्या माध्यमातून एक ज्येष्ठ नेते म्हणून ते आम्हाला करत असतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून ही 75वी साजरी करताना त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं प्रकृती आरोग्य उत्तम राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. जर काही करण्याची ईर्षा असेल तर ती निश्चितपणे पूर्ण होते. दादा निश्चितपणे आपला हा जो मोलाचा शब्द आहे तो आमच्या पाठीशी सतश्य राहावो. आपल्या 75वी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मी आपल्याला सतायुष्य लाभो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. दादांच्या आशीर्वादाने आज ठाण्यातील काँग्रेस पक्ष किंबहुना आमच्यासारखे कार्यकर्ते आज या ठाणे शहरात स्वतःचं एक अस्तित्व उभं करू पाहतात. माझ्या वतीने आणि संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे
परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. वरदान लोकाश्रम या संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये सुधांशुजी महाराज यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये सुधांशुजी महाराज यांचा सत्संग मॉडेला मिल कंपाऊंड येथे नागरिकांना ऐकता येणार आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी सुधांशुजी महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्रित जमत असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळत आहे. बघूया काय म्हणत आहेत सुधांशुजी महाराज. इस मंत्र को हमारे पंडित लोग निरंतर पाठ करते हुए बोलते हैं. सहस्रीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्. वह परमेश्वर जिसके हजारों असंख्य सिर हैं और असंख्य आंखें, सहस्रपाद असंख्य ही पांव हैं. स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम्. वही परमात्मा जिसकी अनेक आंखें असंख्य आंखें हैं, असंख्य पांव, असंख्य सिर, ऐसा सारी भूमि को विश्व को सब और से व्याप्त करके अपने अंतर में लेकर स्थित है. सब कुछ ब्रह्मांड जिसके अंदर है. अत्यतिष्ठत् दशांगुलम्. वह तुम्हारे अंदर भी विराजमान है. खारेगाव परिसरातील लासे बंधू हे साई भक्त म्हणून संपूर्ण ठाणे शहराला परिचित आहेत. श्री विनोद लासे आणि माजी उपमहापौर श्री मनोज लासे यांच्या पुढाकाराने गेल्या 25 वर्षांपासून पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं. ठाणे ते शिर्डी अशी ही पदयात्रा निघते. ज्यावेळेस ही पदयात्रा सुरू झाली त्यावेळेस अवघे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे साई भक्त या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी झाले होते. मात्र गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये आता ही संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी जवळपास 550 ते 600 भाविक ठाणे शहरातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाच्या ओढीने चालत जातात. एक प्रकारे ही शिर्डीची वारी असते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने या संपूर्ण वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री साई श्रद्धा सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने या संपूर्ण शिर्डी यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या निमित्ताने अनेक भाविक साईंच्या ओढीने शिर्डीला पायी जात असतात. या संपूर्ण घटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. आपला मंडळाच्या वतीने खारेगाव ते शिर्डी पालखी पदयात्रा आयोजन करण्यात येते. या पदयात्रेमध्ये साधारण 550 ते 600 पदयात्रे सहभागी होतात. आणि दर या मंडळाचं यंदाचं हे 25वा वर्ष रौप्य महोत्सव वर्ष असून आजचा हा त्या निमित्ताने करण्यात आलेला साई भंडाराचा कार्यक्रम. कालचा कार्यक्रम साई सच्चरित्र पारायण आज सकाळी
समाप्ती त्यानंतर दुपारी 3 ते 5 या दरम्यान साई सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन करण्यात आलं आणि सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत श्री साई भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस नगरसेवक श्री मिलिंद पाटील, नगरसेविका सौ विजया लासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.